शिपिंग कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कुठेतरी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचं जे तर ते वांदं झाल्याचं चित्र आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। मी आता नाशिकच्या लासलगाव या ठिकाणी असून एका कांदा निर्यातदार व्यापाऱ्याच्या गोदामावर आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात का ह्या कंटेनरमधून कांदा जो आहे तर तो आता पुन्हा बाहेर काढण्यात येत आहेत, कारण की त्या ठिकाणी कांदा जो आहे तर तो बऱ्याच दिवस पडून असल्यामुळे तो नाकारण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील एकूण 65 कंटेनर जे तर ते पुन्हा पाठवल्यामुळे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचं जे तर ते कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः हा कांदा जो बाहेर काढण्यात येत आहे तर याचा आपल्याला लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की हा कांदा बऱ्यापैकी सडलेला आहे। अक्षरशः त्याची वास येतोय, दुर्गंधी पसरलेली आहे आणि ह्या कांद्यामधून पाणी येत आहेत, आळ्या बाहेर पडतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने जर बघितलं तर आखाती देशामध्ये सुद्धा जे काही युद्धजन परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापूर्वी पाठवलेले कंटेनर त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि कुठेतरी याचा परिणाम थेट जो आहे तर तो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो काही कांदा बाजार समित्यांमध्ये येत आहे तर त्याच्या बाजारभावावर परिणाम होताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर शुक्रवारच्या तुलनेमध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये शनिवारी 256 रुपयांची जी तर ती जास्तीत जास्त दरामध्ये त्या ठिकाणी घसरण झालेली आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर आता पाकिस्तान असेल, चीन असेल, तुर्की असेल तर ह्या देशांचा जो कांदा आहे तर तो भारतापेक्षा सुद्धा कमी दरामध्ये आता विदेशामध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्याच्यामुळे आता कांदा निर्यात जी तर ती धोक्यात आलेली आहे। त्याच्यामुळे केंद्र सरकारने कुठेतरी आता यामध्ये मध्यस्थी करावी, पाठपुरावा करावा आणि यामध्ये जास्तीत जास्त कांद्याची निर्यात विदेशात कशी होईल यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।